राम राम फ्रेंड्स, माझ्या व्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर हे व्लॉग तुळजापूरचं होणार आहे. आम्ही जायला तुळजापूरला. येस, मी पप्पासोबत, फॅमिलीसोबत. आमची मोठी फॅमिली नाही आहे. मी मम्मी पप्पासाठी एकटाच आहे. त्या ट्रिपमध्ये तुम्हाला मी सगळं सांगतो की ट्रेन कसं पकडायचं, कुठं पकडायचं, कधी पकडायचं. बेळगाव ते तुळजापूर कसं कसं ट्रेन्स आहेत, कसं कसं बसेस आहेत, येताना जाताना हे तुम्हाला मी सगळं लास्टला सांगेन. तर व्लॉग पूर्ण बघा, एन्जॉय करा. आणि प्लस फॅमिली सोबत आहे म्हणजे मला जरा शिवी कंट्रोल करावा लागणार. तर तुम्हाला त्यात फन बघायला भेटेल. तर ते पण त्यासाठी पण बघा. आणि जेवण कसं भेटतंय, कधी भेटतंय, कसं आहे तिथलं जेवण, का राहणं कसं आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. मंदिर दाखवतो, मंदिर कसं कसं आहे, कधी कधी आहे, सगळं तुम्हाला सांगतो. ह्या पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला कळेल. तर भेटूया व्लॉग मध्ये. तर काही आम्ही बेळगावच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. इथून आम्ही मिरज जंक्शनला जाणार. तर आता जाऊया. आमची मम्मी पप्पा तर आत बसलेत. बघूया कसं कसं काय काय ते काय करणार. आता 11:30ची ट्रेन आहे. बघूया. आमचे मम्मी पप्पा तर आत बसलेत. त्यांना पण भेटू तुम्हाला त्यांच्याशी पण. मम्मी कुठे आहे? अजून ट्रेन आलेलीच नाही आहे. आणि आमच्या मम्मीच्या आशीर्वादाने आम्ही अर्धा तास लवकर आलेलो आहे. मम्मी तोंड लपवाले आमची. अर्धा तास लवकर गडबडी करून नाही, अर्धा तास लवकर बोलून घेतले. काय ग आता मी विसरले ते माझं रॉकेट चेन. मला कसं तर आलंय मी ते रॉकेट विसरले म्हणून. ते एक जरा आणलो असतो तर जरा कोणतरी हाय असं वाटलं असतं मला. आता आहेत 2 माणसं आहेत खरं, तरी पण बोरिंग आहेत. जसं की आता मम्मी म्हटली ती ऑन फ्रेम काय म्हणत नाही, ऑफ फ्रेम आहे की नाही का बोलते ती. आता जसं हसाले की नाही, आता ऑन फ्रेम काहीच म्हणत नाही. ऑन फ्रेम फक्त चेहरा लपवते. जसं की काय बोलली नाही, काय केली नाही. असं कॅमेरा माझ्याकडे राहिलं आणि ती काय एकदमच का तर एकदम पॉईंट मारते. लय भारी पॉईंट मारते. प्लॅन चेंज झाला अचानकच. आता इकडनं आम्ही सोलापूरला जाणार. मग सोलापूर नंतर तिकडनं अक्कलकोटची बस पकडणार आणि तिकडे आमचं स्टे असणार. आणि हे प्लॅन आमच्या मम्मीच्या डोक्यामध्ये आलं की अक्कलकोटला जाऊया म्हणून. मी म्हटलं जायचं नको आहे. मम्मी जिद्द गेली. खरं मम्मीचं जिद्द तर ऐकायला लागतेच. आज्ञाधारक आहे कसं पण तुम्हाला माहितीच आहे. मम्मीचं ऐकायला पाहिजेच. मम्मीच्या जे म्हणत तिथे काही ते सगळं करणार. जे मम्मी म्हणणार तिथे करणार. असं तिथं आवडत आहे मेरी. आता जेवण झालेलं आहे. आता सध्या टाईम किती आहे? टाईम 3:45 टायमिंग झालेला आहे. 3:45 टाईम. आमची ट्रेन येतात बरोबर 1 तासानंतर येणार आहे. आता राईस खावलो आहे मी. एक मस्त झोप काढतो इथं. तरी पण इथं झोप काढायचं म्हणजे ते स्पीकर चालूच असतं. ही आले, ती आले, ते आले, हे आले म्हणून झोप तर लागणार नाही मला. ट्रेनमध्ये झोपायला पाहिजे. मी काय म्हणतो मम्मीला, फक्त भाकरी आणि भाजी दे. फक्त भाकरी कशी, भाजी कशी पाहिजे ना. त्यात एक लोणचं दिलं झालं. वरण भातचा भाई मालिका आहे. मी केवढं नशीबवान आहे आमची मम्मी. मी जास्त त्रास देते तिला जेवणाबद्दल. आणि येणाऱ्या पोरगीला बी देणार नाही. नशीबवान आहे येणारी पण आणि मम्मी पण आमची. आणि आमची मम्मी नाही काही नाही नवीन करत असते. 5 hours later. आम्ही सोलापूरमध्ये आलो. रात्रीचे 10:15 वाजले. का काम लेट झालं. आता बंदोबस्त करायचा आहे जेवणाचा. स्टेशन छान आहे. इंटेरियर आणि एक्सटेरियर छान बांधलेले आहेत, बघू शकता. आता लागलेली आम्हाला कडकडून भूक. आम्ही जाऊन जेवतो, मग तुम्हाला सगळं सांगत बसतो. तर गाईज रिअली सॉरी. कालचं एकदमच ब्लँक झालो. ट्रेनचा पण व्हिडिओ काढायला गावलं नाही आणि कुठं राहिलो कुठं काय केलो ते पण व्हिडिओ काढायला गावलं नाही. बिकॉज आम्हाला रूमच भेटलं आहे 1:30-1 दरम्यान रूम भेटलं आहे. इथं रूमच अवेलेबल नाही आहेत. कशाला म्हणजे इथं सिद्धेश्वर एक टेम्पल आहे, तिथं यात्रा आहे, त्याच्यामुळे रूम्स सगळे फुल होते. आणि एक म्हणजे इथं टुरिस्ट प्लेस आहे, इथं मंदिर आहेत खूप, त्याच्यामुळं पण अर्धे रूम बुक झालेले. आणि त्यात विकेंड संडे आणि 36 जान
त्याच्यामुळं आम्हाला रूमच भेटले नव्हते. असं तसं खूप फिरून आम्हाला 12:30-1 दरम्यान आम्हाला एक रूम भेटलं. तिथंच राहिलो आणि एवढं टाईट झालो की झोपून टाकलेलो. म्हणून मला व्हिडिओ करायला गावलं नाही, काय सांगायला गावलं नाही. बट तुम्हाला एक सांगतो की रूम्स जर सीझन टायमाला आला तर मी रूम्स खूप कॉस्टली आहेत. जर फॅमिलीसोबत आला तर पण तुम्हाला कॉस्टली भेटला. जर फ्रेंडसोबत आला तर तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला कमीच पडणार. आणि तेवढं असं म्हणणार नाही की रेटिंग त्यांना 5 स्टार असं देणार नाही. जसं प्राईस कमी तसं चीप क्वालिटी या टाईपचे असं इथं रूम्स आहेत. बेटर तुम्ही जरा आउट ऑफ जरा बाहेरच घेतलेलं बरं, एकदम 5 स्टार घेतलेलंच बरं. सोय जरा चांगली भेटते. जर नाही बाबा चीप भेटलं आहे म्हणजे तुम्हाला 2,000पर्यंत आराम एक रूम भेटू शकतात. आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला ह्या म्हणजे ह्या साईडला बसस्टॉप साईडला तर तुम्हाला रूम भेटू शकतात, इझिली भेटू शकतात तुम्हाला. बट डोंट ट्रस्ट रिक्षावालाच. त्यांनी तुम्हाला 80 रुपये 50 रुपये म्हणून तुम्हाला रूमला घेऊन जातात आणि 150 रुपये 200 रुपये कंटावतातच. त्यांच्याकडनं तुम्ही ट्रस्ट करू नका. बेटर की तुम्ही गुगल मॅपवर जावा, त्यांनाच विचारा तिथं रूम्स कुठे आहेत म्हणून. आणि कसं पण इथं पोल्ड साईडचं लॉज हे येते म्हणून तुम्ही तसं विचारलं म्हणून चालतं आहे. आणि कसं म्हणजे ते सकाळचा वेळ आहे, म्हणजे आता आम्ही जायला निघालो तर नाही म्हटलं तर 6:30-7 झालं असेल. रिक्षावाले खूप आहेत बेळगावमध्ये, इथं रिक्षावाले खूप आहेत. खूप मिळणार तुम्हाला आमच्या बेळगावमध्ये की एवढं इरिटेट करणार नाही रिक्षावाले, तिथं इरिटेट करतात. भाई आम्ही नाही म्हटलं तर आमच्या रूमचे इथपर्यंत फक्त 1 किलोमीटर दूर आहे रेल्वे स्टेशन. नाही म्हटलं तर आम्हाला 17 रिक्षावाले विचारले की भाई स्टेशन नाही मान म्हणून असं म्हणून कंटाळलो. सगळे कंटाळले आमचे मम्मी पप्पा तिघं पण. सिद्धेश्वर टेम्पल लई दूर नाही, इकडनं कमीच आहे, लिटरली 3 किलोमीटर होईल. आम्हाला जायचं तर आहे बट तिथं खूप गर्दी आहे बाई, खूप गर्दी आहे, जाऊ शकतच नाही. लिटरली सांगू तुम्हाला माणसं इतके नाही तिथं. रात्र जागरण केलं त्यांना नंबर भेटू दे, दर्शन भेटू दे म्हणून. लालबाग राजा समजून घ्या. तर आम्ही झोपून रूम बुक करून आहे जायला आम्हाला काय घंटा भेटणार आहे. आणि अनेक सांगतो अक्कलकोटचा प्लॅन अजून जरा ओके म्हणजे चाललं आहे काहीच. का म्हणजे डेज कमी झाल्यात, आम्हाला उद्या बेळगावला पोचायचं आहे. डेज कमी आहेत, अक्कलकोटचं ओके म्हणजे चाललं आहे. आता जाऊन स्टेशनमध्ये इन्क्वायरीज करून मगच पुढचा प्लॅन कॅरी ऑन कळतो तुम्हाला. तर काही आता चाललो आहे तुळजापूरला. इथून रिक्षा बसस्टँडला, तिथून डायरेक्ट बस ST. तर चहा एकदम दिलं. युजली मी चहा जास्त पीत नाही आणि मम्मी पण पीत नाही. चहा गिळलो, थंडी होती आणि अल्लं घालून मस्त चहा गेलो, मस्त होतं. आणि जरा 5 स्टारचं लुक नव्हतं कारण मस्त होतं, छान होतं. टपरीमध्ये चहा ऐकायला छानच असते. रेल्वे स्टेशनला आता आम्हाला इकडून काय आम्हाला ट्रेन नाही आहे, तर आम्हाला सगळं इथून जास्त आम्हाला प्रवास बसनंच करायचा आहे. त्याचा प्रॉब्लेम नाही. फक्त काय मिरजची ट्रेन आता 8:20ला होती, म्हणजे आम्हाला ती भेटणार नाही, म्हणजे दर्शन घ्यायला तर पाहिजेच. तर बघूया काय होते, कसं होतं. तू सांगितलं तुळजापूरची ST पकडणार. नॉट युजली बेळगाव सगळं काय नाही आहे, तर आहे मॅनेजेबल आहे. असं एवढं किती हेक्टेक तर काय नाही. तर काही तुळजापूरमध्ये आलेलो आहे मी. इथून जास्तीत जास्त एक 10 मिनटाचा रोड आहे. चला तुम्ही वॉकिंगनं जाऊ शकता, काय लय दूर नाही आहे. तिथनं बस स्टॉपकडनं तुम्हाला 10 मिनटचा रोड आहे, आराम जाऊ शकता, काय घाई नाही. हां काय ओटी किती आहे आता जरा आत्ताच घे, पुढं नाही गर्दी नंबर लावू काय करणार मला. सॉरी ओटी घेतलं आहे, ओटीचं सामान घेतलेलं आहे, मंदिरला जायचं आहे. 250 रुपये गाईच ओटीचं सामान. तर त्यांनी काय म्हणालेत, म्हणजे त्यांना आम्ही विचारलं, त्यांनी म्हणतात की आम्हाला नंदीचं दर्शन भेटलं. हो तर त्यांनी म्हणतात की मुखदर्शन आणि धर्मदर्शन दोन राहतात. मुखदर्शनला तुम्हाला असं गंडवता पण येऊ शकते की असं म्हणतात, मुखदर्शन दाखवतो एवढं द्या, असं द्या, तसं काय करावं जाऊ नका, ते काय सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणे. दर्शनचं काय पैसे पेमेंट काय नाही आहे.
फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर तुम्ही कुठल्याही त्या भानगडमध्ये पडाल जो. तर काही ते बघू शकता भवानी आपली इकडनंच भाई ड्रीम्स कम्स ट्रू, स्वप्न पूर्ण व्हावं कसं भाई, एवढी खुशी माहिती आहे. इकडे यायला लई मोठी गोष्ट नाही आहे, खरं देवी बोलावायला पाहिजे तीच मोठी गोष्ट आहे. आणि ते आम्हाला देवी आज बोलवली. तर भाई तर हे बघू शकता तुम्ही महाद्वार, राजे शहाजी महाद्वार असं याचं नाव, राजे शहाजी महाद्वार. हे एंट्रन्स आहे, इकडे एंट्रन्स मिळतं आहे, तिथं तुम्ही स्नान करायचं. तर येऊन तुम्हाला तोंड बिण तुमचा हात असा जरा धुवायचा असतंय, धुवून येऊन तुम्ही मुखदर्शन या धर्मदर्शनाला जायचं असतं. हां, गौमुख दर्शन वेगळं ही इकडं झालं ना, इथं इकडं झालं ते. हां, ते मगाशी लाईन लावलं का ना, ते इथं हे बघ. गोमुख दर्शन म्हणजे ते गोमुख दर्शन म्हणजे लाईक गोच्या तोंडातनं पाणी येत आहे, चालू धारा चालू असते ती, तिकडनं आम्ही ते स्नान करायचं. गोमुख दर्शन, दर्शन अजून खाली आहे आपल्याला म्हणजे दर्शन. हे तुम्हाला इथं श्री सिद्धिविनायक गणपती तिकडे झाले, हे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर बघू शकता. हे आतलं दर्शन, त्यासाठी गर्दी होती म्हणून जास्त का दाखवायला शकलो नाही. त्यानंतर तुम्हाला फक्त गणेश दर्शन घेऊन डायरेक्ट आत यायचं असतं. हे असं आहे एन्व्हायरमेंट, खूप आहे आजच गर्दी खूप आहे. हे 4th फ्लोअर, ह्याच्या खाली अनेक फ्लोअर होता, सेम एवढंच रश आहे. ह्याच्यावरती अनेक फ्लोअर आहे सेमचं. द रश, फुल ऑफ रश, काय बोलू शकत नाही. बोललो तर काय आवाज येणार नाही, चिलपिल होता आवाज आलाय. फक्त दृश्य बघा. Five hours later. तर एवढी रश होती इथं सकाळी. आमचं दर्शन झालेलं आहे. धर्मदर्शन झालेलं आहे. बघू शकता अजूनही गर्दी आता झालेल्या दुपारची वेळ आहे आणि ही अजून गर्दी आहे दर्शनासाठी. तेलविल्याचा हवे तर आपली देवी तो भेटी आम्हाला ती बसली आमची आई. ठीक आहे, त्या गाभारा इथं गाभारा आहे, या साईडला गाभारा आहे, त्या साईडला एंटर आहे, आणि दर्शन पण अवेलेबल आहे. हे सगळं ही वेगळे लाईन. पालखी बघायची, पालखी बघायची, पालखी दाखवतो. हा तर असं होतं ही आपलं ट्रिप. तर तुम्ही एन्जॉय केला असणार मी आशा करतो. मी डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. इथनं ट्रेन कसं आहे, बसेस कशा आहेत ते तुम्हाला सांगतो. ट्रेन असं आहे की इथनं पहिला आमचं शेड्यूल सांगतो, म्हणजे बाकी खूप जायचे वेज आहे तिथं. मी कसं गेलो ते पहिला सांगतो. इथून बेळगाववरून तुम्हाला मिरजची खूप ट्रेन भेटणार, ती का बुकिंगची गरज नाही आहे. मी सोलापूरची ट्रेन बुकिंग केलेलो, म्हणजे कटकट नको अगोदर बुक करून ठेवूया म्हणून बुकिंग केलेलो. आणि इथनं मिरजला गेलो, मिरज ते सोलापूर, आणि मिरज ते सोलापूरला स्टे. तिथं रूम तुम्हाला सीझनला आम्ही गेलो म्हणजे आम्हाला 2200 रुपयाला रूम पडलेला. मग तुम्ही ऑफ सीझनला गेला तर तुम्हाला आरामसे इझी 1000-1200 रूम भेटेल. जेवण खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे. जेवणचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे, महाग बी नाही आहे, कॉस्टली बी नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही थाली खातो म्हटलं तर तुम्हाला खूप छान जेवण भेटेल. मला म्हणजे मी थाली पकडलोय, मी थाली राहू शकत नाही, भाकरी भाजी आणि भातशिवाय राहू शकत नाही. तर ती तुम्हाला चांगलं भेटेल. तिकडे जेवणाचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे.
किती पण 5-5 मिनिटाला बस आहेत. सकाळी 5ला बस चालू होतात आणि रात्री 10ला बस बंद होतात. तर तुम्हाला 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला बस इझिली भेटू शकते. एकदा तुम्ही तुळजापूरला पोहोचला की 10 मिनिटाचं ते मंदिर 10 मिनिटाचं अंतर आहे बस स्टॉपचे मंदिर. तिकडनं आराम तुम्ही चालत जाऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. रिक्षा वगैरे काही घेऊ नका. तुम्ही इथून पंढरपूरला आणि पंढरपूर ते पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर असं पण करू शकता. डायरेक्ट अक्कलकोटला पण जाऊ शकता. मिरज ते अक्कलकोट पण जाऊ शकता. आणि तिकडनं तुम्ही तुळजापूर पण जाऊ शकता. म्हणजे स्वामीचं पण दर्शन झालं आणि आई भवानीचं पण दर्शन झालं. पंढरपूर पण जाऊ शकता. विठ्ठलांचं दर्शन पण झालं आणि इथं पण दर्शन झालं. तर इझी खूप वेळ आहेत. तुम्ही किती पण जाऊ शकता. खरं आहे आम्ही कुळदेवी आपले म्हणून आम्ही तितकं एकच केलंय. बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो. होईल तेवढं मी ट्राय केलं बिकॉज ऑफ खूप रश होतं. खूप म्हणजे खूपच हदचे जास्त रश होतं. त्यात कॅमेरा, मोबाईल, चार्जिंग, फॅमिली सगळं मला आवरायला झालं नाही. आय होप तुम्ही हे ब्लॉग तुम्हाला आवडला. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फेवरेट पार्ट कमेंट्स करा. नेक्स्ट कुठला ब्लॉग आणि व्हिडिओ आणू ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओमध्ये नवीन आहे तर सबस्क्राईब करा. राम राम. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.